गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे। छोट्या मोठ्या टपऱ्या टाकून तिथे राजरोस मटका सुरू आहे। त्यावर पोलिसांनी अजूनही कारवाई केलेली नाही। मटका बंद झाल्याचे दावे गोपीनाथ मुंडेंपासून आर पाटलांपर्यंत अनेकांनी केले, मात्र मटक्याची मुळं खोलवर रुजली आहेत। ज्यांच्यावर मटका बंद करायची जबाबदारी आहे तेच मटका वाढण्याची खबरदारीही घेतात। मटक्याचा हायदोस पैठण मधला आहे। दिवसाढवळ्या इथं मटका सुरू आहे। सरकार दरबारी म्हणाल तर मटका बंद आहे, कारण सरकार म्हणतं मटका बंद आहे, कारण त्यांना मटक्याचा हायदोस बघायचाच नाहीये। कायदेशीर मटका म्हणजे एक आकडी लॉटरी। मधल्या काळात त्या लॉटरीला चांगलाच बहर आला, पण त्यामुळे मटक्याला किंचितही तडा गेला नाही। मटका कायमच राहिला। आता त्यात अनेक सुधारणा झाल्यात। आकड्यांच्या छापील चिठ्ठ्या मिळतात। मुंबईत कुठेतरी लागणारे निकाल काही वेळातच राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचतात। आता मोबाईल ही मदतीला आहे। उलाढाल वाढल्यामुळे कॅल्क्युलेटरही सोबतीला घ्यावा लागतोय। इतकंच नाही, अलीकडे मटक्यांच्या धंद्यात लहान मुलांचा वापर करून घेण्याचे प्रकार वाढलेत। पोलिसांनी देखाव्या दाखल कधी छापा टाकलाच तर लहान मुलांना पळून जाणं सोयीचं होतं। शिवाय लहान मुलांना कठोर शिक्षाही होत नाही। मटकेवाल्यांनी लहान मुलांना कामावर ठेवताना बरीच दूरदृष्टी ठेवली आहे। राजरोशन चालतं इथं, हा चालतं किती दिवसापासून चालू आहे? पब्लिक म्हणजे पोलीस त्रास देत नाही का तुम्हाला? पोलीस त्रास देत नाही तुम्हाला? हप्ते घेत असतात, हा हप्ते घेत हप्ते घेतात पोलीस आले। पेढी कोणाची इथं? राज्यात अनेक ठिकाणी मटक्याला पोलिसांचं संरक्षण मिळत असल्याचा आरोप होतो। सत्तेतले रस्त्यावर आले की असा आरोप करतात, पुन्हा सत्तेत गेले की अवैध धंद्यांना संरक्षण देतात। पैठण मधला मटकाही त्याला अपवाद नाही, फक्त काळजी करण्याची बाब आहे यात सहभागी होऊ लागलेल्या लहान मुलांची। ज्या हातानं 1-2 गिरवायचं ते हात कल्याण, वरळीच्या संगम आणि 3 पत्त्यांची नोंद करू लागली आहेत। दीपक शिंदे, ETV न्यूज, पैठण, औरंगाबाद।